आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर यावर्षी 2026मध्ये 19 एप्रिलला रविवारी आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे। या दिवशी जी काही वस्तू, जी काही गोष्ट आपण करत असतो, तर ती वस्तू किंवा ते काम कधीच अयशस्वी होत नाही असं समजलं जातं। किंवा अक्षय तृतीये दिवशी जर आपण काही मौल्यवान वस्तू घेतल्या तर तो संचय हा वाढत जातो, अशी पण पूर्वीपासून समज आहे। म्हणूनच तर अक्षय तृतीये दिवशी सोने, चांदी, मौल्यवान वस्तूंची खरेदी ही आवर्जून केली जाते। कारण अशा या मौल्यवान वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या संचयामध्ये वाढ होत जाते असं म्हटलं जातं। त्यामुळेच अक्षय तृतीये दिवशी अनेक प्रकारची शुभ कामं करणं देखील योग्य समजलं जातं। किंवा एखाद्या नवीन गोष्टींची सुरुवात देखील अक्षय तृतीये दिवशी करणं हे शुभ समजलं जातं। कारण अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे। त्यामुळेच बघा, या येणाऱ्या अक्षय तृतीयेला बघा, शक्य झालं तर सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा। कारण शुभ मुहूर्तावर जर आपण घरामध्ये सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी जर केली आणि आपल्या घरामध्ये जर या वस्तू आणल्या तर साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी त्या स्वरूपामध्ये येत असते। पण बघा, सगळ्यांना सोने, चांदी, मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य नसतं। त्यामुळे बघा, तुम्ही काही या ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच अक्षय तृतीये दिवशी खरेदी करू शकता। बघा, सोने चांदीपेक्षा देखील या वस्तू घरामध्ये आणणं, विशेष करून अक्षय तृतीये दिवशी घरामध्ये आणणं हे विशेष फलदायी ठरत असतं। त्यामुळे फक्त सोने चांदीच अक्षय तृतीये दिवशी घेतले पाहिजे असं काहीही नाही। सोने चांदीपेक्षाही मौल्यवान आणि शुभ फल प्राप्ती देणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते, त्या तुम्ही येणाऱ्या अक्षय तृतीयेला नक्कीच घरामध्ये आणायच्या आहेत। तुम्ही या वस्तू कुठे मिळत आहेत त्या बघा, ऑनलाईन ऑर्डर केल्या तरीही चालतील। पण बघा, जेवढ्या जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीये दिवशी आणण्याचा प्रयत्न करा। या वस्तू आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी घेऊन येतात। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास या वस्तूंमुळे राहत असतो आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या वस्तू घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते। त्यामुळे बघा, या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत। सोने चांदी जरी तुम्ही खरेदी केले तरी देखील यापैकी वस्तू ज्या आहेत त्या आणण्याचा प्रयत्न करा। जरी तुम्ही सोने चांदी आणणार नसाल तरी देखील तुम्ही या वस्तू नक्कीच घरी आणू शकता। आता बघा, अक्षय तृतीया 19 एप्रिलला रविवारी आहे। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी अनेक साऱ्या गोष्टी केल्या जातात। अक्षय तृतीया हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील शुभ मानला जातो आणि आपल्या पितरांच्या स्मरणासाठी पण योग्य मानला जातो। त्यामुळे बघा, आपले जे काही पितृऋण आहेत ते दूर होण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी देखील या दिवशी पितरांसाठी नैवेद्य दाखवला जातो। नैवेद्यामध्ये तुम्ही गोडाचा स्वयंपाक करू शकता, पुरणपोळीचा स्वयंपाक करा किंवा मग तुम्ही खीर जरी बनवली तांदळाची आणि ती पितरांना दाखवली, पितरांचं स्मरण करून जर तुम्ही ती खीर जी आहे पितरांना अर्पण केली तर बघा, आपले पितृदोष हे दूर होतात। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी पितरांची सेवा केल्याने देखील आपल्या कुटुंबाची प्रगती चांगल्या प्रकारे होते। त्यामुळे बघा, तुम्ही ही गोष्ट पण करू शकता। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मीचे पूजन देखील केले जाते। अक्षय कलश हा पूजला जातो। आपल्या देवघरामध्ये तुम्ही अक्षय कलश पूजला तरीही चालतं। तर बघा, अक्षय तृतीयेचा असा हा दिवस पितरांचे स्मरण करण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मीची सेवा करण्यासाठी देखील योग्य मानला जातो। आता बघूया आपण कोणत्या वस्तू आपल्याला अक्षय तृतीये दिवशी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत। आता बघूया, आपल्याला अक्षय तृतीये दिवशी कोणती महत्त्वाची वस्तू खरेदी करायची आहे। तर पहिली वस्तू आहे मातीचा माठ किंवा मातीची कोणतीही वस्तू तुम्ही अक्षय तृतीये दिवशी खरेदी करायची आहे। मग पाण्याचा माठ असेल किंवा मग तुम्हाला एखादी मातीची
वस्तू किंवा भांडं घ्यायचं आहे, दिवा घ्यायचा आहे, तर या दिवशी न विसरता तुम्ही तो खरेदी करून घरी आणा. अक्षय तृतीये दिवशी अशा प्रकारे मातीची भांडी खरेदी करणं अत्यंत शुभ ठरतं. मातीच्या भांड्यांमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. याच दिवशी जर पाण्याने भरलेला माठ पितरांचं स्मरण करून जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला जर दिला, दान केला, तर बघा आपल्या मागचे जे काही पितृदोष आहेत तर ते देखील दूर होतात असं म्हटलं जातं. दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी. अक्षय तृतीये दिवशी न विसरता आपल्याला थोडीशी का होईना पिवळी मोहरी आणायची आहे. अगदी 5 ते 10 रुपयाला पिवळी मोहरी मिळते, तर ती तुम्ही घरामध्ये आणायची आहे आणि आपला देवघरामधला जो दिवा आहे प्रज्वलित केलेला, त्यामध्ये थोडीशी ही पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे. यामुळे बघा घरामध्ये सुख समृद्धी येते, लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी पिवळी मोहरी आपल्याला खरेदी करायची आहे. त्यानंतर जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. या दिवशी खडे मीठ खरेदी करून ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे. मिठामध्ये लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी मीठ खरेदी करून घरामध्ये आणणं देखील अत्यंत शुभ समजलं जातं. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे कापूस. कापूस हा शांततेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे या दिवशी घरामध्ये कापूस आणणं देखील शुभ समजलं जातं. असा हा कापूस आणून तुम्ही त्याच्या वाती बनवून दिव्यासाठी वापरू शकता. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पितळेच्या किंवा तांब्याच्या वस्तू. अक्षय तृतीये दिवशी सोने चांदी जरी खरेदी करणं जमलं नाही तरी तुम्ही तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तू खरेदी करू शकता. जर तुम्हाला तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करायची असतील तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ही भांडी खरेदी करू शकता. शिवाय अक्षय तृतीये दिवशी तुळशीचे रोप लावणे, त्याचबरोबर हळदीचे रोप लावणे देखील शुभ समजले जाते. हळदीच्या रोपामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो आणि तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे बघा तुळशीचे रोप आणि हळदीचे रोप जर तुम्हाला लावायचे असेल घरामध्ये तर तुम्ही अक्षय तृतीये दिवशी तुळशीचे आणि हळदीचे रोप लावू शकता. हळदीच्या रोपामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद असते आणि तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी हे 2 रोपं आपल्या घरामध्ये लावायचे असतील तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी मूर्ती घ्यायची असेल देवांची तर या दिवशी तुम्ही पितळेची, चांदीची किंवा तांब्याची, पंचधातूची मूर्ती घेऊ शकता. ज्यामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा गाय वासरूची मूर्ती असेल, कोणतीही तुम्हाला मूर्ती जर घ्यायची असेल, नवीन घ्यायची असेल तर अक्षय तृतीये दिवशी तुम्ही ही मूर्ती घरामध्ये आणू शकता. किंवा तुम्ही अक्षय तृतीये दिवशी तांब्याचा किंवा पितळेचा, चांदीचा कलश देखील खरेदी करून घरामध्ये आणू शकता. लक्ष्मीचे कॉईन जे असते चांदीचे किंवा पंचधातूचे ते तुम्ही घरामध्ये आणू शकता. घरामध्ये जर तुम्हाला कवड्या आणायच्या असतील, पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या, तर अक्षय तृतीये दिवशी तुम्ही या कवड्या घरामध्ये आणून देवघरामध्ये त्याचे पूजन करू शकता किंवा कवड्याचे तोरण देखील तुम्ही दाराला लावू शकता. तर बघा अशा काही वस्तू आहेत ज्या अक्षय तृतीये दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ समजलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच येणाऱ्या अक्षय तृतीये दिवशी या वस्तू घरामध्ये आणून त्यांचं पूजन करू शकता. त्याचबरोबर जे कासव आहे तर कासव देखील तुम्ही घरामध्ये या दिवशी आणू शकता. हे कासव जे आहे तर ते पंचधातूचं, पितळेचं किंवा तांब्याचं असू शकतं किंवा तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही घरामध्ये अक्षय तृतीये दिवशी आणून त्याचं पूजन हे करू शकता. तर बघा जमल्यास तुम्हाला यामधल्या ज्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या अक्षय तृतीयेला येणाऱ्या अक्षय तृतीये दिवशी नक्की घेण्याचा प्रयत्न करा. अक्षय तृतीये दिवशी या वस्तू घरामध्ये आणणं अत्यंत शुभ समजलं जातं. भले सोने चांदी नाही खरेदी केलं तरी चालेल, पण या वस्तू ज्या आहेत त्यापैकी एक तरी वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेला घरामध्ये आणायची आहे.